अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेचे ग्रामीण रुग्णालय गेल्या 3 दिवसांपासून बंद असल्यामुळे स्थानिक आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून पर्यायी डॉक्टर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी यांच्या नेतृत्वात स्थानिक तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे। चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयातील एक परिचारिका कोरोना संक्रमित आढळल्यामुळे संपूर्ण रुग्णालय सील केले आहे। 7 दिवस हे रुग्णालय बंद राहणार असल्याचे समजते। रुग्णालय बंद असल्याने शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळे, शेतमजूर कुठे जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। चांदूर रेल्वे तालुक्यात 1.25 लाखांच्या दरात लोकसंख्या असताना ग्रामीण रुग्णालय 7 दिवस बंद राहणे हे योग्य नाही, असे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे। ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते खासगी किंवा अमरावती येथील रुग्णालयात जाऊ शकत नाही, तेव्हा तात्काळ प्रभावाने रुग्णालयाची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे। त्यामुळे तातडीने पर्यायी डॉक्टर, कर्मचारी व औषधी साठा उपलब्ध करून द्यावा व सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी, विनोद लहाने, पंकज गुडदे, निलेश कापसे आदींनी निवेदन देऊन केली आहे। ग्रामीण रुग्णालय यामध्ये एक कर्मचारी कोरोना रुग्ण म्हणून आढळला। हा आढळला दखल म्हणून प्रशासनाने संपूर्ण रुग्णालय सील करून टाकले। आता हे सील झाला काही काळजी म्हणून ठीक आहे, पण 7 दिवस हे रुग्णालय बंद राहणार अशा परिस्थितीत 1.25 लाख तालुक्यातली लोकसंख्या असणारं चांदूर रेल्वे आता इथे कष्टकरी, दीनदुबळे, सर्वसामान्य व्यक्ती हा खाजगी रुग्णालयात जाऊ शकत नाही। तर यांच्यासाठी तातडीची व्यवस्था म्हणून काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले। तर माझी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे। या लोकांसाठी अन्य पर्यायी डॉक्टर, पर्यायी कर्मचारी, पर्यायी औषध साठा असा उपलब्ध करून हा तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मी त्यांना निवेदनाद्वारे विनंती करतो। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।